वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी माझे हे सगळे करंट फेवरेट मेकअप प्रोडक्ट्स यूज करून हा सुंदर मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. ह्यातले जे सगळे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ना, ते खूप जास्त अफोर्डेबल आणि आत्ताच्या काळामध्ये आत्ताच्या या टाइम मध्ये मला खूप जास्त आवडणारे मी मेकअप प्रोडक्ट्स ऍड केलेले आहेत. त्यांच्यातले चांगले पॉइंट्स काय आहे, वाईट पॉइंट्स काय आहे, हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल आणि इंटरेस्टिंग असणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट जस्ट गेट स्टार्टेड. ओके, तर तुम्हाला माहितीच आहे उन्हाळा आहे, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर मी सनस्क्रीनच यूज करणार आहे. हे ॲक्वालॉजिकाचं जूई सनस्क्रीन आहे. खूप मस्त सनस्क्रीन आहे. मग मी हे मेबेलिनचं फिट मी प्रायमर यूज करते. याच्याबद्दल तर मी किती वेळा बोलली आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. मला हे खूप जास्त आवडतं. 2-3 मी याचे ट्यूब्स संपवलेलेच आहेत आणि हा आणखीन अजून संपत आलेला तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये ड्राय स्किन टाईप आणि ऑइली स्किन टाईपसाठी 2 वेगळे प्रायमर्स आहेत. इतकी छान फिनिश येते आणि इतका छान ग्लो येतो हे लावल्यानंतर. नंतर आता आपण करणार आहे आयब्राव्ज. त्याच्यासाठी मी एल्फची आयब्राव पेन्सिल यूज करते, जी संपलेली आहे. तरी पण मी त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला यूज करणार आहे, कारण इतकी ती मला पेन्सिल आवडलेली आहे. सगळ्यात आधी तर ही इतकी माइल्ड आहे, एकदम असे हार्श लाईन नाही क्रिएट होते आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये स्पूली सुद्धा आहे. सो 2 in 1 आहे आणि खूप मस्त इफेक्ट आहे. तो खूप छान ब्राउज फील करता येतात. आता थोडेसे लिप्स मॉइश्चराइज करूया. त्याच्यासाठी मी ही केमिस्टॅट प्लेची लिप जेली यूज करते. याचा शेड आहे पीच. इतका सुंदर, म्हणजे इतकी छान अशी हायड्रेटिंग लिप जेली आहे, लिप बाम आहे. सो मला हे खूप आवडतं. आता आपले डार्क सर्कल्स लपवण्यासाठी मी यूज करते आहे मेबेलिनचं एज रिवाइंड कन्सीलर. ओ माय गॉड, खूप ऐकलं होतं मी याच्याबद्दल आणि मी जसंही घेतलं मला समजलं याची काय हाईप आहे आणि काय इतकी हाईप आहे. तर सगळ्यात आधी तर याची कव्हरेज इतकी कमाल आहे. दुसरं म्हणजे बिलकुल ड्राय नाही करत ते अंडर आईजला. खूप छान हायड्रेटिंग ड्यूई फिनिश देतं आणि मला कव्हरेजसाठीच हे खूप जास्त आवडतं. त्याच्यामुळे मग मी जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहे, ब्लॅक स्पॉट्स आहे किंवा डार्क सर्कल्स आहेत तिथे सुद्धा यूज करते. आणि तुम्ही बघू शकता मी फक्त फिंगर्सनीच ब्लेंड करते, तरी पण इतक्या इझिली आणि मस्त ब्लेंड झालेला आहे. आता त्याच्यासोबत अगेन मेबेलिनचं हे सुपर स्टे लुमी मॅट फाउंडेशन यूज करते आहे. तुम्हाला माहिती असेल मधल्या काळात इतकं जास्त व्हायरल झालं होतं हे फाउंडेशन आणि त्याचं रिझन पण आहे दोस्तो. ते खरंच इतकं व्हायरल होण्यासारखं फाउंडेशन आहे. इतकी सुंदर कव्हरेज, इतका मस्त ग्लो येतो, एकदम अशी ड्यूई फिनिश येते. लुमी मॅट म्हणतात ना, लुमिनस प्लस मॅट फिनिश येते. काहीतरी वेगळाच फॉर्म्युला आहे. बट मी जेव्हा पण लावते ना हे, संध्याकाळपर्यंत माझं जे मेकअप असतं इतकं सुंदर, एकदम फ्लॉलेस दिसतं. ट्रस्ट मी, मला हे फाउंडेशन खूप जास्त आवडलेलं आहे. आणि हा आहे माझा फुल फेस ऑफ फाउंडेशन. मी रिसेंटली खूप जास्त ब्लशेस ट्राय केले आणि त्यातले ह्या 2 ब्रँडचे ब्लश मला खूप जास्त आवडले. एक तर आहे मृचा ब्युटीचे क्लाउड किस लिक्विड ब्लशेस, जे मी आता इथे यूज सुद्धा करते आहे. इतकं सुंदर ब्लश आहे हे, इतकी मस्त पिगमेंट आहे याची, इतकं छान टेक्स्चर, एकदम लाईट वेट आहे. आणि दुसरं मला जे आवडलेलं ब्लश आहे ते आहे ऑलिव्हिया ब्युटीचं लिप अँड चीक टिंट. ओ माय गॉड दोस्तो, त्याची जी पिगमेंट आहे इतकी डेंजर पिगमेंट आहे. खूप मस्त ब्लश आहे ते सुद्धा. सो हे 2 ब्लशेस मला सध्या खूप जास्त आवडत आहेत. ओके, नेक्स्ट मी यूज करणार आहे पावडर ऑलिव्हियाचंच अगेन, आणि हे पण खूप मस्त पावडर आहे. मी माझ्या फ्रेंडला पण एकदा ट्राय करवलं आणि तिला पण खूप जास्त आवडलं. इतकं छान मॅट करून टाकते तुमच्या फेसला आणि खूप मस्त सेट पण करतं. सो मला हे पावडर पण खूप आवडतं. माझं ना युजुअली ऑइली फेस आहे, ऑइली स्किन टाईप आहे, त्याच्यामुळे माझा टी झोन मला सेट करावाच लागतो आणि तशी ना जास्त पावडर टिकत नाही माझ्या फेसवरती, बट हे खूप जास्त टिकतं. सो म्हणून मला हे आवडलेलं आहे. जे एक्सेस पावडर आहे ती मी ब्रशच्या हेल्पनी पुन्हा रिमूव्ह करून देते आणि मग खूप छान रिझल्ट येतो त्याचा. नेक्स्ट आपण यूज करणार आहे हे आयशॅडो पॅलेट. मार्सचं आहे हे. इतकं स्वस्त, एकदम अफोर्डेबल, तरी इतकं सुंदर आयशॅडो पॅलेट आहे हे. बट एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की याचा फॉलआउट होतो थोडाफार, बट स्टील मार्सचे प्रोडक्ट आजकाल खूप चांगले यायला लागलेले आहेत आणि हे आयशॅडो पॅलेट इज वन ऑफ देम. नेक्स्ट मी आयलाइनर यूज करणार आहे हे कार्टलन ब्युटीचं. जर तुम्ही निरखून बघितलं तर हे ब्राऊन कलर्ड आयलाइनर आहे. रिसेंटली मला ब्राऊन आयलाइनर्स खूप आवडायला लागलेले आहेत आणि ह्या पर्टिक्युलर ब्रँडचं तर खूप जास्त. एक तर ते स्मच प्रूफ, वॉटर प्रूफ आहे. दुसरं म्हणजे त्याची जी टिप आहे, जे ॲप्लिकेटरची टिप आहे, त्याने तुमचं विंग आयलाइनर इतक्या इझिली आणि इतक्या सीमलेसली लावता येतं. सो हे तुम्ही जर बिगिनर असाल किंवा तुम्हाला आयलाइनर लावताच येत नाही, हे एकदा ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला इझी पडणार, कारण की याची जी टिप आहे ती मला खूप आवडलेली आहे. आता मी इथे
मेबेलिनचा कलॉसल मस्कारा यूज करते आहे. अगेन मी तुम्हाला खूपदा दाखवलेला आहे हा मस्कारा, त्याच्यामुळे इतकं काय बोलण्यासारखं आहे नाही याच्याबद्दल. खूप चांगला मस्कारा आहे, मी इतकंच सांगू शकते. म्हणजे मेबेलिनच्या मस्काराच्या समोर काही तोडच नाहीये, त्यांच्याबद्दल काही बोलायलाच नाही पाहिजे. अफोर्डेबल पण असतात आणि तरी इतकी छान क्वालिटी असते, इतका छान इफेक्ट येतो त्यांच्या मस्काऱ्यानी. तुम्ही नोटीस करत असाल मी लोअर लॅशेसला सुद्धा मस्कारा लावते, त्याने ना तुमचे डोळे असे ओपन अप दिसतात, म्हणजे असे थोडे मोठे दिसतात आणि तसा लुक आवडतो मला. त्याच्यामुळे मग मी तो लोअर लॅशेसला पण लावते आहे आणि अगेन आयब्राउजला पण लावते आहे. आयब्राउज सेट करण्यासाठी ही थोडीशी टिप छोटीशी तुम्ही घेऊन घ्या माझ्याकडून, की वेगळं ब्राउ जेल घेतल्यापेक्षा तोच आपला जो मस्कारा आहे तोच आयब्राउजला लावायचा अँड यू आर गुड टू गो. नंतर मी हे झुडिओचं क्रीम हायलायटर यूज करते आहे. आता झुडिओचं हे प्रोडक्ट तुम्हाला मिळेल की नाही झुडिओमध्ये आय डोंट नो, बट ऑनलाईन तर मिळत नाही, हे तुम्हाला ऑफलाईन स्टोअर मधूनच घ्यावं लागेल. बट या हायलायटर बद्दल बोलायचं झालं तर इतकं इझिली ब्लेंड होतं, इतकी छान याची शाईन आहे, मस्त हायलायटर आहे, मला खूप आवडतं हे. आणि मी जेव्हापासून हे घेतलं तेव्हापासून बस हे एकच हायलायटर यूज करते आहे. परत एकदा ऑलिव्हिया ब्युटीचं हे मेकअप फिक्सर यूज करते आहे. सगळ्यात पहिले तर या बॉटलचा जो स्प्रे आहे इतका फाईन स्प्रे आहे, इतकं छान इव्हनली सगळ्याकडे ते जे फिक्सर आहे तो जो स्प्रे आहे तो छान होतो आणि मेकअप सुद्धा खूप वेळपर्यंत सेट राहतं. आता लिप्स करायचे आहे, बट त्या अगोदर आधी मी जे लिप जेली लावलं होतं ना ते रिमूव्ह करूया आणि आता लिप लायनर यूज करणार आहे. अगेन मार्सचं लिप लायनर यूज करते आहे, हे एज ऑफ डिझायर, याचं शेड आहे 03 आणि तुम्हाला मी हे पण खूप वेळा सांगितलंय या लिप लायनर्स बद्दल, माझे फेवरेट लिप लायनर झालेले आहेत. इतके अफोर्डेबल आहे, इतके क्रीमी आहे आणि खूप छान पिगमेंट्स आणि खूप छान शेड्स आहेत या लिप लायनरच्या रेंजमध्ये. सो हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे. आणि आता लिपस्टिकसाठी मी यूज करणार आहे हे म्रुचा ब्युटीचं लिक्विड लिपस्टिक आणि याचा शेड आहे ब्रू. मी याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. सो तुम्हाला जर लिपस्टिक बद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओ चेक करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे. आणि आता हे रेने कॉस्मेटिक्सचं मी लिप ग्लॉस यूज करते आहे. ऑनेस्टली हे मी माझ्यासाठी घेतलं नव्हतं, मी कोणा दुसऱ्यासाठी घेतलं होतं, बट मला हे इतकं आवडलं मी स्वतःच ठेवून घेतलं आणि विथ दॅट माझं पूर्ण मेकअप झालेला आहे. आता तुम्ही ब्युटी शॉट्स एन्जॉय करा. तर दोस्तो हा आहे माझा फायनल मेकअप लुक. मला तर खूप जास्त आवडलेला आहे. एव्हरीडे म्हणजे तुम्हाला थोडंसं असं जर बाहेर वगैरे कुठे जायचं आहे किंवा तुम्ही ऑफिस किंवा कॉलेज गोईंग गर्ल असाल तुम्ही पण यूज करू शकता. बस तुम्ही फाउंडेशन स्किप करा, तुम्ही फक्त कन्सिलर यूज करा, असं पण करू शकता. आणि जर तुम्ही माझ्यासारखे कॉन्टेंट क्रिएटर असाल तर हा स्पेशली मी जो लुक आहे तो माझे व्हिडिओज वगैरे शूट करताना करत असते. सो त्याच्यासाठी तर हा एकदम परफेक्ट आहे. सो येस, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ, हा मेकअप लुक आवडला असेल. सगळे मेकअप प्रॉडक्ट्स मी टॅग लिस्टमध्ये टॅग करून देणार, त्यांची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. सो डोंट वरी. आणि येस, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तों.